नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन ग्रुप बी चे अपडेट पाहणार आहोत। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये MPC कंबाईन ग्रुप बी चा कट ऑफ 50 पर्यंत लागू शकतो का हे आपण पाहणार आहोत। खूप साऱ्या चॅनलवरती खूप वेगवेगळा कट ऑफ आहे, कारण की परीक्षा अशी सोपी होती, त्यामुळे सर्वांना पेपर खूप चांगला गेलेला, त्यामुळे 60च्या प्लस खूप मार्क आहेत, पण 60 एवढा कट ऑफ लागणार नाही मित्रांनो। आपण हा कट ऑफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सांगितलेला आहे। 54.75 ते 56.75 हा ओपनचा कट ऑफ लागू शकतो, ठीक आहे। पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की ग्रुप बीचा जो कट ऑफ आहे तो 50 पर्यंत लागू शकतो का, ठीक आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता वॅकन्सी ही मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते, आणि जो हा कट ऑफ लागणार आहे तो 480 जागांसाठी लागणार, म्हणजे कट ऑफ हा एकच लागणार आहे, वेगवेगळा कट ऑफ लागणार नाही। टोटल 480 जागासाठी कट ऑफ लागणार आहे, ठीक आहे। तर कट ऑफ बघूया ओपन मेलचा, जो 2023ला होता तो 54.25 होता STIचा, आणि 54.25 ASOचा होता, ठीक आहे। आणि जो 22चा होता कट ऑफ 61 STIचा होता, आणि ASOचा 62.75 होता। तेव्हा जागा पण कमी होत्या आणि पेपर पण सोपा होता, त्यामुळे कट ऑफ हाय लागला होता जागा कमी असल्या कारणाने, ठीक आहे। 2024ला 480 जागांसाठी लागणार आहे, ठीक आहे। तर आता कट ऑफ फक्त एकाच कारणाने कमी लागू शकतो। आता पेपर तर इझी आहे, त्यामुळे कट ऑफ तुम्हाला जो सांगितला आहे कट ऑफ त्याच्या दरम्यान लागू शकतो, पण कट ऑफ येऊन किती कमी मार्काचा येऊ शकतो, तर 2 ते 3 मार्काचा कट ऑफ, किंवा लईत लईत 2 मार्काचा कट ऑफ कमी होऊ शकतो। केव्हा? जर PSIच्या जागा बघा, आता हे ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा सांगितलेल्या आहेत, ठीक आहे। म्हणजे PSIच्या 2959 जागा रिक्त आहेत, STIच्या 800 प्लस जागा रिक्त आहेत, ASOच्या 200च्या आसपास जागा रिक्त आहेत, आणि SRच्या 40 जागा आहेत, परंतु एकही जागा ह्या ॲडमध्ये नाही आहे, ठीक आहे। ह्या जर जागा वाढल्या, म्हणजे जवळपास 300 ते 400 जागा जर ह्या 480 जागामध्ये ॲड झाल्या, ठीक आहे, तर कट ऑफ कुठेतरी 2 ते 3 मार्काचा कमी होऊ शकतो, जास्तीत जास्त 2 ते 3 मार्काचा, ठीक आहे। म्हणजे जवळपास 51-52 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो। पण जर जागा वाढल्या तरचा प्रश्न आहे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। आणि ग्रुप सीच्या पण जागा मी सांगतो तुम्हाला किती रिक्त आहेत। क्लर्कच्या 10,000च्या आसपास जागा रिक्त आहेत, टॅक्स असिस्टंटच्या 1,500च्या आसपास, एक्साईजच्या 600च्या आसपास, आणि AMVच्या 68च्या आसपास आहेत। तर एवढ्या जागा रिक्त आहेत, जर जागा वाढल्या तरच कट ऑफ कमी येऊ शकतो, नाहीतर अन्यथा कट ऑफ कमी येणार नाही। ह्या वर्षीचा कट ऑफ हाय असणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि जे पण 55 प्लस आहेत त्यांनी मेन्सचा अभ्यास चालू करा। मेन्सचा केलेला अभ्यास तुमचा वायपट जाणार नाही आहे, त्यामुळे मेन्सचा अभ्यास तुम्ही चालू करा, ठीक आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती जॉईनसुद्धा होऊ शकता। चॅनलचं नाव आहे माय MPC जर्नी, मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक टाकेल, ठीक आहे। आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। धन्यवाद, जय हिंद।